पल्लवीचा आज 26वा वाढदिवस होता. सगळे नातेवाईक तिला फोनवर विश करत होते. घरच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर तर आता पल्लूला 27 वय सुरू. मग लग्नाचा काही विचार केला की नाही? अशा आशयाचे बरेच मेसेज येत राहिले. या सगळ्यांना ती वैतागली होती. ग्रुपमधून बाहेर पडावे असे तिला वाटत होते. पण घरचे सगळे जवळचे नातेवाईक त्यात होते. सो ग्रुप सोडला तर किती माज आहे हिला असे पण बोलतील, म्हणून ती गप्प राहिली. तिच्या आईने मात्र हो चालूच आहे पल्लूला स्थळ पाहणं असा रिप्लाय दिला. तशी पल्लवी म्हणाली, आई कशाला उगच खोटं सांगतेस, सरळ सांग ना, मी सध्या लग्नाला तयार नाही म्हणून. पल्लू, अगं आता 26 वय पूर्ण झाले तुला, अजून किती वर्ष थांबणार आहेस? योग्य वयात लग्न नाही झालं तर पुढे खूप अडचणी येतील. मनासारखा मुलगा पण नाही मिळणार आणि तब्येत पण नीट राहणार नाही. तुझे नुसते बैठे काम आहे. घरी आणि ऑफिस नुसतं बसून असतेस, काही व्यायाम सुद्धा करत नाहीस. आई मला कामातून वेळ मिळत नाही. कधी मी जिमला जाणार आणि लग्न व्हायचे तेव्हा होईल. मला आधी सेटल होऊ दे. पल्लवी, अगं चांगला जॉब आहे, पगारही चांगला मिळतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस. तू अजून काय सेटल व्हायचं तुला? नाही आई, अजून खूप स्वप्न आहेत माझी, ती मला पूर्ण करू दे. एकदा लग्न झाले की काही करता येत नाही. मला प्रमोशनसाठी प्रयत्न करायचा आहे. पुढची पोस्ट मिळवायची आहे. पल्लू, हे लग्नानंतर पण होते. मुलगा समंजस असेल आणि दोघांनी एकमेकांसाठी तडजोड केली की सगळं जमते. नाही आई, मी पाहिले आहे माझ्या मैत्रिणीचे नवरे, खूप इगो असतो ग त्यांना. नवरा म्हणून मग बायको आपल्यापेक्षा मोठ्या पदावर काम करते, आपल्यापेक्षा जास्त कमवते हे त्यांना सहन होत नाही. असे काही नसते पल्लू. उगाच दुसऱ्यांच्या अनुभवावर आपले मत नको बनवू. आई, आता राहू दे. हा विषय बघू. माझ्या मनात असेल तेव्हा मी करेल लग्न. मग आई ही गप्प बसली. दुसऱ्या दिवशी पल्लवी ऑफिसला गेली. हे गुड मॉर्निंग पल्लवी, निषादने तिला विश केले. गुड मॉर्निंग निषाद. मग कसा झाला बर्थडे काल? अरे काही नाही विशेष. मी, आई बाबा घरीच बस केला. आज ऑफिसनंतर भेटशील का पल्लवी, कॉफी घेऊ? ओके चालल म्हणत पल्लवी तिच्या डेस्ककडे गेली. निशात, तिचा कलिग, स्वभावाने शांत आणि कामात परफेक्ट, दिसायला एकदम हँडसम, चॉकलेट बॉय. कोणीही त्याच्या प्रेमात पडेल त्याला पाहता क्षणी. पण तो पठ्ठ्या पल्लवीवर जीव लावून बसला होता. तिला याची माहिती होती. तो बोललाही होता तिला. पण हिचं आपलं एकच, मला आत्ताच लग्न नाही करायचं. निशात तिला आवडत होता, पण लग्नानंतर तो इतर पुरुषांसारखा वागू लागला तर? मला समजून नाही घेतलं तर, असे प्रश्न तिला पडले होते. सो ती अजून त्याला हो बोलली नव्हती. ऑफिस सुटल्यावर दोघे कॉफीसाठी गेले. निषादने पल्लवीसमोर एक बॉक्स ठेवला. म्हणाला, हे घे तुझे बर्थडे गिफ्ट. निषाद, अरे मी नाही हे घेऊ शकत. का नाही घेऊ शकणार? तुला माहीत आहे ना पल्लवी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणूनच नको हे गिफ्ट, कारण मी तुला अजून होकार दिलेला नाही. पल्लवी, एका मित्राकडून म्हणून तरी घे गिफ्ट प्लीज. ओके म्हणत पल्लवीने ते घेतले. निषादने कॉफी ऑर्डर केली. पल्लवी, उघडून तरी बघ ना. ओके म्हणत तिने बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर मोत्याचा हार आणि कानातले होते. छान आहे निषाद, थँक्स. पल्लवी, तू काही विचार केला आहेस का? कशाबद्दल निषाद? पल्लवी, अगं माझ्या प्रपोजलचा तू विचार केला का? नाही निषाद, मला नाही करायचं इतक्यात लग्न. तू माझा विचार सोडून दे. पल्लवी,
मी प्रेम करतो ग तुझ्यावर आणि काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. निषाद, मला प्रमोशन मिळवायचे आहे. अजून सेटल व्हायचं आहे मनासारखं. मग मी कुठे तुझ्या करिअरच्या मध्ये येत आहे आणि तू जे करशील ते मला मान्य असेल. मी असेन सोबत कायम तुझ्या. निषाद, माझ्यावर माझ्या आईबाबांची पण जबाबदारी आहे. मी कुठे नाही म्हणतो पल्लवी. ते जसे तुझी जबाबदारी आहेत, तसे मीही घेईन ना त्यांची जबाबदारी. तुला विश्वास नाही का माझ्यावर? निषाद, तू आता सगळं मान्य आहेस असे बोलत आहेस, पण उद्या लग्न झाल्यावर तू नवऱ्याच्या भूमिकेत जाशील. मग माझं वागणं, माझी नोकरी, पगार सगळं खटकायला लागेल, तेव्हा काय करू मी? पल्लवी, अगं मी तसा इगोस्टिक नाही ग. मला पण समजते की बायकोलाही पुरुषा इतकाच मानसन्मान द्यावा. तिला तिची स्पेस द्यावी आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. बघू निषाद, मला वेळ हवा. गेली वर्षभर मी वाट पाहतोय पल्लवी. तुझी वेळ येतच नाही. चल मला लेट होतंय म्हणत पल्लवी उठली. ओके बाय म्हणत निषादही निघाला. पल्लवी घरी आली. निषादचे बोलणे तिला कुठेतरी पटत होते. जो मुलगा गेली वर्षभर आपल्या होकाराची वाट पाहत आहे, तो खरंच तसा समंजस असेल. आजकालची मुलं अशी वाट बघत बसणारी नाही आहेत. आईबाबांशी बोलू का निषादबद्दल, असा विचार पल्लवी करू लागली. मग काहीतरी निर्णय घेऊन तिने रात्री जेवताना निषादबद्दल आईबाबांना सांगितले. आई म्हणाली, पल्लू, अगं मग छानच आहे ना. तुला जसा मुलगा हवा आहे तसाच आहे निषाद. आता तू मनावर घे. उद्या वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? बाबा म्हणाले, हो बाळा, आई बरोबर बोलत आहे. निषाद खरंच चांगला वाटतो. तू त्याला घरी बोलाव. पण आई बाबा, माझी एक अट असेल. काय आता बोल पल्लू, आई म्हणाली. जर निषाद लग्नानंतर बदलला तर मी त्याच्यासोबत नाही राहणार. बरं तू म्हणशील तसे, बाबा बोलले. रविवारी निषाद त्याच्या आईबाबांसोबत घेऊन पल्लवीला पाहायला आला. त्याला एक बहीण होती. तिचे लग्न झाले होते. ती बाहेर देशी होती. पल्लवी निषादच्या आईबाबांना आवडली. लवकरच साखरपुडा उरकवून लग्नाची तारीख फिक्स करू असे ठरले. निषाद पल्लवीला म्हणाला, थँक्यू पल्लू. मी माझा शब्द नक्की पाळेन. ट्रस्ट मी. हो रे, आय ट्रस्ट यू. आय लव्ह यू पल्लवी. आय लव्ह यू टू निषाद. दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. अलीकडे सर्वच मुलामुलींच्या लग्नाबाबत खूप अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षण आणि करिअर या दोघांचे लग्नाचे वय निघून जाते. मग मनासारखे स्थळ मिळत नाही आणि आजची मुलं आई-वडिलांचं म्हणावे तितके ऐकत नाहीत. पण योग्य वयात लग्न होणे हेही गरजेचे आहे. आत्ताच आपल्या सरकारने मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 केले आहे. पण आजही खेडोपाड्यात मुलगी म्हणजे ओझं मानतात. तिच्या शिक्षणाचा खर्च, मग लग्नासाठी हुंडा या गोष्टीचा विचार प्रामुख्याने केला जातो. काही ठिकाणी मुलीचा जन्म आजही नाकारला जातो. मुलगी नोकरी करणारी असली तरी जबाबदारी असंच वाटत राहते. त्यात अजून 2 वर्ष म्हणजे 21 वयापर्यंत तिला सांभाळणे म्हणजे अवघडच. अशी मानसिकता ग्रामीण भागात पाहायला मिळते. त्यातूनही मुलीची सुरक्षितता हा प्रश्न आजही गंभीर आहेच. बालिका असो किंवा तरुणी, तिच्यावर होणारे लैंगिक अत्याचार कमी झाले नाहीत. घरी, बाहेर कुठेही मुलगी सुरक्षित नाही. लग्नाचे वय वाढवले तसे कायद्यामध्येही कठोर शासन हवे. आजच्या काळात मुली आणि महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.